आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। सरकारकडून गुंडांना वायप्लस सिक्युरिटी माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे। नाना पटोलेंची चंद्रकांत पाटलांच्या गुंड गजा मारणेसोबतच्या फोटोनंतर महायुती सरकारवर टीका। महायुतीचे मंत्री गुंडाला राज्याश्रय देतात, गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेने निरोप द्यावा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल। मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवा वाद। टेंडर निघण्याच्या आधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ। मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी हेलिपॅड बांधण्यात आलं होतं। चंद्रपूर वणी परिसरामध्ये कोळशाचा काळा बाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण, तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर देखील गंभीर आरोप। लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी सुनील केदार यांचा कार्यकर्ता कोर्टात गेला। यामागे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचं षडयंत्र, खासदार नरेश मस्केंचा आरोप। बलात्कारी हा बलात्कारी असतो, शाळा कुणा एकाशी संलग्न आहे म्हणून केस घेणार नाही असं कसं चालेल? बदलापूर प्रकरणावरून शर्मिला ठाकरे यांचा निशाणा। उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्यासाठी केला, यालाच आमचा विरोध होता म्हणून आम्ही उठाव केला। संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित, भाजप आणि मिंदेंना पळवल्याशिवाय राहणार नाही। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल।